आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर बघा, लवकरच येत आहे वटसावित्रीचा सण। हा वटसावित्रीचा जो सण आहे तो सुवासिनींसाठी अतिशय खास समजला जातो आणि या दिवशी सौभाग्यवती महिला अतिशय आनंदाने हा सण साजरा करत असतात। तर या दिवशी महिला सुंदर साड्या, दागिने घालून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात आणि त्याच दिवशी आपल्याला वडाची पूजा करायची असते। बघा, हिंदू धर्मामध्ये वटसावित्रीच्या व्रताचं हे खूप जास्त महत्त्व आहे। प्रत्येक सुवासिन महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे वटसावित्रीचं व्रत करत असते। या दिवशी अनेक स्त्रिया उपवास करतात, व्रत करतात, वडाची पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करत असतात। वटसावित्रीचा सण हा सौभाग्याचा सण मानला जातो, त्यामुळे महिला या दिवशी नटून थटून वडाची पूजा करतात। हा अतिशय मोठा सण मानला जातो आणि सौभाग्यवती स्त्रिया अगदी आनंदाने हा सण साजरा करतात। बघा, आता प्रत्येक सणाचं जेवढं महत्त्व आहे त्याचबरोबर प्रत्येक सणाला सौभाग्यवती महिलांनी कुठली साडी ही आवर्जून नेसली पाहिजे, कुठला रंग हा आपण त्या दिवशी घातला पाहिजे, परिधान केला पाहिजे, किंवा कुठल्या कलरच्या बांगड्या आपण हातामध्ये घातल्या पाहिजेत। त्याचबरोबर कुठल्या कलरची साडी आपल्याला नेसायची नाही आहे, कुठल्या कलरच्या बांगड्या या आपल्याला घालायच्या नाही आहेत, याविषयी आपण या आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कारण वटपौर्णिमेचा सण आला किंवा कुठलाही सौभाग्याचा सण आला की महिलांना असा प्रश्न पडतो की कुठल्या कलरची साडी ही नेसावी किंवा कुठल्या कलरची साडी नेसणं हे शुभ आहे, कुठल्या कलरच्या बांगड्या घालणं शुभ आहे, असे अनेक प्रश्न स्त्रियांना पडत असतात। त्याविषयी आज आपण बोलणार आहोत। बघा, रंगाचं देखील प्रत्येक सणाला विशेष महत्त्व असतं, त्यामुळे जो तो रंग आपण जर त्या सणाला परिधान केला तर नक्कीच त्या रंगाचा परिणाम आपल्या वैवाहिक जीवनावर देखील होत असतो। त्यामुळे आपण याविषयी आज बघणार आहोत। यावर्षी 2024 मध्ये शुक्रवारी 21 जूनला वटपौर्णिमेचा सण आलेला आहे आणि या दिवशी आपल्याला वडाची पूजा करायची आहे। प्रत्येक सौभाग्यवती महिला आपल्या सुखी संसारासाठी वटसावित्रीचे व्रत करते, वडाची पूजा करत असते। 7 जन्मांसाठी आपल्याला हाच पती मिळावा आणि ज्याप्रमाणे वडाच्या झाडाचे आयुष्य हे खूप जास्त असते, त्याचप्रमाणे आपल्या पतीचे आयुष्य देखील खूप जास्त असावे, यासाठी प्रत्येक महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करत असते। बघा, प्रत्येक रंग हा वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो आणि प्रत्येक रंगाचा जो इफेक्ट असतो तो खूप वेगळा असतो। प्रत्येक रंग आपल्या मूडवर देखील खूप परिणाम करत असतो। यामुळे अनेक प्रकारच्या पॉझिटिव्ह लहरी आपल्यामध्ये तयार होतात। त्यामुळे वेगवेगळ्या रंगाचं वेगवेगळं महत्त्व आहे। तर पहिला जो रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग। हिरवा रंग हा देवीचे प्रतीक मानला जातो, सौभाग्याचे प्रतीक समजला जातो। त्यामुळे बघा, लग्नामध्ये नवरीला हिरवा चुडा, हिरव्या बांगड्या घातल्या जातात, कारण तिचे वैवाहिक जीवन सुख समृद्धीचे जावे, पती पत्नीमध्ये ताजेपणा यावा, त्यांच्या नात्यामध्ये सुख समृद्धी असावी, त्याचबरोबर त्यांच्या नात्यामध्ये गोडवा यावा, यासाठी हिरव्या रंगांच्या बांगड्याचा वापर लग्नांमध्ये केला जातो। बघा, जेव्हा आपण हिरव्या झाडाकडे, हिरव्या गवताकडे बघतो तेव्हा आपले मन देखील ताजेतवाने टवटवीत होते। त्याचप्रमाणे जेव्हा सौभाग्यवती महिला आपल्या हातामध्ये हिरव्या बांगड्या घालतात तेव्हा हिरव्या बांगड्यांमुळे पतीचे आयुष्य हे वाढते, त्याचबरोबर पतीची प्रगती देखील होते असे समजले जाते। त्यामुळे बघा, बऱ्याच सौभाग्यवती महिला त्यांच्या हातामध्ये काचेच्या हिरव्या बांगड्या घालत असतात। त्याचबरोबर देवीची ओटी भरताना देखील हिरव्या रंगाच्या साडीचा, खणाचा वापर हा केला जातो। त्यामुळे जर तुमच्याकडे हिरवी साडी असेल
तर ती हिरवी साडी तुम्ही वटपौर्णिमे दिवशी घालू शकता. हिरव्या बांगड्या वटपौर्णिमे दिवशी तुम्ही हातामध्ये घालू शकता. पुढचा शुभ रंग आहे तो म्हणजे पिवळा. हिंदू धर्मामध्ये पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर असे म्हटले जाते. प्रत्येक मंगल कार्यामध्ये, शुभ कार्यात, पूजेमध्ये पिवळ्या रंगाचा वापर हा आवर्जून केला जातो. पिवळा रंग हा सूर्यदेव, बृहस्पती म्हणजेच गुरु, मंगळ यांसारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करत असतो. त्याचबरोबर जेव्हा आपण पिवळा रंग आपल्या अंगावरती परिधान करतो तेव्हा आपला जो गुरुग्रह असतो तो अतिशय बलवान होत असतो आणि गुरु बलवान झाल्यामुळे आपली आर्थिक प्रगती खूप चांगल्या प्रकारे होत असते. त्याचबरोबर सौभाग्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद कुंकू आणि त्याच्यातली जी हळद आहे तिचा देखील रंग पिवळा असतो. आणि बघा, हळदीचा वापर हा करणे म्हणजेच गुरुग्रह बलवान होणे असा असतो. लग्न कार्यामध्ये देखील हळदीला विशेष महत्त्व दिले जाते. याशिवाय आयुर्वेदात देखील हळदीचे अनन्यसाधारण असे महत्त्व सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे बघा, वटपौर्णिमे दिवशी जर तुम्ही पिवळ्या कलरची साडी नेसली तर ते अत्यंत शुभ मानले जाते. आणि बघा, भगवान विष्णूंची पूजा आपण पौर्णिमे दिवशी करत असतो आणि भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे. त्यामुळे जर तुम्ही पिवळा रंग परिधान करून विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली तर नेहमी तुमच्या घरामध्ये बरकत ही राहते. त्यामुळे शक्य असेल तर पिवळ्या रंगाची साडी तुम्ही वटपौर्णिमे दिवशी नेसू शकता. पुढचा जो कलर आहे तो म्हणजे लाल रंग. लाल रंग हा अत्यंत शुभ मानला जातो. कुठलीही पूजा असू द्यात त्यामध्ये लाल वस्त्राचा वापर केला जातो. माता लक्ष्मी त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या पूजनामध्ये लाल रंग हा आवर्जून वापरला जातो. लक्ष्मीला आणि गणपती बाप्पांना लाल रंग अतिशय प्रिय आहे. आणि सौभाग्याच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यामधले जे कुंकू असते तर ते देखील लाल रंगाचे असते. त्यामुळे बघा, लाल रंगाला हिंदू धर्मात खूप असे महत्त्व आहे. हा रंग उत्साह, उमंग, धैर्य आणि नवीन जीवनाची सुरुवात याचे प्रतीक समजला जातो. त्याचबरोबर लाल रंग परिधान केल्यामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये वाढीस लागते. त्यामुळे लाल रंगाची साडी तुमच्याकडे असेल तर अवश्य तुम्ही वटपौर्णिमे दिवशी ती नेसावी. पुढचा जो रंग आहे तो म्हणजे केशरी रंग. केशरी रंगाची साडी तुम्ही वटपौर्णिमे दिवशी नेसू शकता. केशरी रंग म्हणजे सूर्योदयाचे प्रतीक समजला जातो. त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज, राम कृष्ण यांच्या रथाचे ध्वज हे केशरी रंगाचे होते. त्यामुळे केशरी रंग हा शौर्य, वीरता, बलिदान यांचे प्रतीक समजला जातो. त्याचबरोबर केशरी रंग हा दैवी शक्तीचे प्रतीक देखील समजला जातो. त्याचबरोबर पुढचा जो रंग आहे तो म्हणजे गुलाबी. प्रत्येक स्त्रीला आवडणारा हा रंग आहे. प्रत्येकीला गुलाबी रंग परिधान करायला खूप जास्त आवडतो, कारण गुलाबी रंग हा आनंदाचे, प्रेमाचे प्रतीक आहे. गुलाबी रंगामुळे आपले मन प्रफुल्लित होते, आपले मन प्रसन्न राहते. त्यामुळे गुलाबी रंग तुम्ही वटपौर्णिमे दिवशी परिधान करू शकता. या रंगाची साडी देखील तुम्ही नेसू शकता. आता बघा, हे जे मी रंग सांगितलेले आहे त्याच्यातील साडी तुम्ही कुठल्याही शंकेशिवाय नेसू शकता. कुठलीही मनामध्ये शंका न ठेवता नेसू शकता. याशिवाय चिंतामणी, राणी कलर, पोपटी कलर या रंगाच्या देखील साड्या तुम्ही नेसू शकता. त्याचबरोबर बऱ्याच महिला असंही म्हणतात की या दिवशी आम्ही साडीऐवजी एखादा सुंदर ड्रेस परिधान केला तर चालेल का? तर बघा, हा सौभाग्याचा सण आहे आणि या दिवशी आपल्याला म्हणजेच महिलांनी साडी नेसून, त्याचबरोबर साज शृंगार करून, नाकामध्ये नथ घालून, केसामध्ये गजरा माळून, त्याचबरोबर हातामध्ये बांगड्या किंवा जे काही तुमच्याकडे दागदागिने आहेत ते घालून वटसावित्रीचे पूजन किंवा वडाचे पूजन करायचे असते. त्यामुळे या सणादिवशी शक्यतो आपल्याला साडी नेसायची आहे.
आता बघा, कुठल्या साड्या आपल्याला वटपौर्णिमे दिवशी नेसायच्या नाही आहेत किंवा कुठला रंग आपल्याला परिधान करायचा नाही आहे. तर बघा, साडीमध्ये तुम्ही काळ्या कलरची साडी, पांढऱ्या कलरची साडी किंवा निळ्या कलरची साडी आपल्याला वटपौर्णिमे दिवशी नेसायची नाही. किंवा बघा, थोड्याशा शेड्स असतात, काळा कलर, पांढरा कलर तर किंवा डार्क असा निळा कलर, तर अशा देखील साड्या आपल्याला या दिवशी परिधान करायच्या नाही आहेत. आता बघा, आपल्याला वटपौर्णिमे दिवशी बांगड्यांचा कलर कुठला घालायचा आहे. तर आधी सांगितल्याप्रमाणे मी शक्यतो हिरव्या काचेच्या बांगड्या आपल्याला या दिवशी हातामध्ये घालायच्या आहेत. एका हातामध्ये जर तुम्ही 5 बांगड्या घातलेल्या असतील तर दुसऱ्या हातामध्ये एक जास्तीची बांगडी नेहमी घालायची, म्हणजे 6 बांगड्या घालायच्या. म्हणजे तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या तुम्ही घालू शकता, फक्त दुसऱ्या हातामध्ये एक जास्तीची बांगडी तुम्हाला घालायची आहे. बऱ्याच महिला प्लास्टिकच्या किंवा अशा वेगवेगळ्या धातूच्या ऑक्साईडच्या बांगड्या वगैरे घालतात. पण बघा, वटपौर्णिमे दिवशी आपल्याला अशा प्रकारे प्लास्टिक, मेटल अशा बांगड्या वापरायच्या नाही आहेत. तर शक्यतो आपल्याला काचेच्या हिरव्या बांगड्या हातामध्ये घालायच्या आहेत किंवा तुम्ही सोन्याच्या बांगड्या देखील घालू शकता. तर बघा, या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला या दिवशी पाळायच्या आहेत. त्याचबरोबर काळ्या बांगड्या किंवा पांढऱ्या बांगड्या ज्या आहेत तर त्या देखील आपल्याला या वटपौर्णिमे दिवशी घालायच्या नाही आहेत. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल.